यानंतर अहमदनगर जिल्ह्यातून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। अहमदनगरच्या कुसडगावमध्ये होणाऱ्या SRPF सेंटरच्या लोकार्पणावेळी प्रशासनाला विरोध केला गेलेला आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार होतं, मात्र याला आता विरोध केला गेलेला आहे। सेंटरवरती कार्यक्रमासाठी मज्जाव केल्याची रोहित पवारांनी पोस्ट केलेली आहे। केंद्राची पाहणी करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आल्याचा आरोप देखील रोहित पवारांनी केलेला आहे। दरम्यान रोहित पवार यांनी काय आरोप केलेत, काय एक्सपोज केलेत इकडे आपण पाहूयात। कर्जत जामखेडचं CRPF केंद्र दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलं असताना त्या विरोधात एक ब्र शब्द काढण्याची ही इथल्या तत्कालीन लोकप्रतिनिधींची किंवा मंत्र्यांची हिम्मत झालेली नाही। पण मबिया सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी हे SRPF केंद्र पुन्हा कुसडगाव इथं मंजूर केल्यानं आज ते सुरू झालेलं आहे। केंद्राची पाहणी करण्यापासून रोखण्यासाठी SRPF केंद्राच्या वाटे चक्क काटे आणि बॅरिकेड्स तसेच 200 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि हे अहंकारी सरकारने केला अशा प्रकारचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमर सय्यद यांनी। आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये SRPF प्रशिक्षण केंद्राचं भव्य उद्घाटन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते होणार आहे। मात्र या उद्घाटनाआधीच रोहित पवार यांनी एक्स पोस्टवर एक पोस्ट करत आरोप केला आहे। या प्रशिक्षण केंद्रामध्ये पाहणी करण्यासाठी जे जाणारे अनिल देशमुख आहेत त्यांना रोखण्यासाठी स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी प्रशिक्षण केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता आणि त्यानुसार आपण या ठिकाणी पाहू शकतो की या प्रशिक्षण केंद्राबाहेर मोठे प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे। पोलिसांचा देखील बंदोबस्त या प्रशिक्षण केंद्राबाहेर ठेवण्यात आला आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये या प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली होती आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा आज या कुसळगाव या ठिकाणी पार पडत आहे। मात्र कुठेतरी श्रेयवाल्याच्या लढाईच मध्ये जे आहे तर ते स्थानिक नेत्यांनी नाव न घेता रोहित पवारांनी राम शिंदेंना वरती निशाणा साधला आहे की स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी भव्य असा मोठ्या प्रमाणावर जे आहे तर ते पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। अनिल देशमुख यांना या प्रशिक्षण केंद्रामध्ये जाण्यासाठी या प्रशिक्षण केंद्रापासून त्यांना रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचा आरोपच आता रोहित पवारांनी केला आहे आणि त्यामुळे जे दुपारी होणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी अनिल देशमुख यांना रोखणार खरंच पोलीस प्रशासन रोखणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर।